विषय मराठी, इयत्ता 8वी, घटक जलदिंडी. लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले. पाहूयात वस्तुनिष्ठ प्रश्न. MCQ. जलदिंडी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? हवा, पाणी, माती की अग्नी? उत्तर आहे पाणी. जलदिंडीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? खेळ, पाणी बचत, नृत्य की स्पर्धा? उत्तर आहे पाणी बचत. जलदिंडीमध्ये लोक काय करतात? झाडे तोडतात, गाणी म्हणतात, पाण्याबाबत जनजागृती करतात की बाजार भरवतात? उत्तर आहे पाण्याबाबत जनजागृती करतात. जलदिंडी कोणता संदेश देते? पाणी वाचवा, वीज वाचवा, पैसे साठवा, वेळ वाचवा. उत्तर आहे पाणी वाचवा. जलदिंडी म्हणजे काय? पायी यात्रा, नदी प्रवाह यात्रा, डोंगर यात्रा की सायकल रॅली? उत्तर आहे नदी प्रवाह यात्रा. जलदिंडी काढण्यामागील प्रमुख हेतू कोणता आहे? मनोरंजन, समाज जागृती, व्यापार की पर्यटन? उत्तर आहे समाज जागृती. जलदिंडीमध्ये कोण कोण सहभागी होतात? फक्त शिक्षक, फक्त शेतकरी, समाजातील सर्व घटक की फक्त विद्यार्थी? उत्तर आहे समाजातील सर्व घटक. जलदिंडीमधून कोणती भावना व्यक्त होते? स्पर्धा, एकता, मत्सर की भीती? उत्तर आहे एकता. जलदिंडीमुळे लोकांमध्ये काय निर्माण होते? उदासीनता, राग, कंटाळा की जागरूकता? उत्तर आहे जागरूकता. जलदिंडीचा संबंध कोणत्या समस्येशी आहे? पाणी टंचाई, बेरोजगारी, वाहतूक की नदी प्रदूषण? उत्तर आहे नदी प्रदूषण. जलदिंडी ही संकल्पना समाजासाठी का आवश्यक आहे? आर्थिक विकासासाठी, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी की राजकीय हेतूसाठी? उत्तर आहे पर्यावरण संरक्षणासाठी. जलदिंडीमुळे कोणती सामाजिक जाणीव वाढते? 1. जलसंवर्धन, 2. औद्योगिकीकरण, 3. शहर विकास, 4. व्यापार? उत्तर आहे जलसंवर्धन. जलदिंडी उपक्रम प्रभावी ठरण्यासाठी काय आवश्यक आहे? लोकसहभाग, जाहिरात, पुरस्कार की मोठा खर्च? उत्तर आहे लोकसहभाग. जलदिंडीचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो? प्रदूषण, पाणी संवर्धन, पाण्याची उधळपट्टी की दुर्लक्ष? उत्तर आहे पाणी संवर्धन. जलदिंडी हा उपक्रम कोणत्या मूल्यांची जपणूक करतो? सहकार्य, मतभेद, स्पर्धा की स्वार्थ? उत्तर आहे सहकार्य. धन्यवाद.